हे कधीच नाही रडला, नुसताच काढला करू. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. बघा, भाषण असं जोरदार झालं ना, जातीवादी कुत्री रडती. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली. म्हणून मास्तरनं कांबळेला असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कंडला. कांबळे वयात आला, मिशीत आला, विशीत आला. कांबळे गुलाबी झाला आणि कांबळे प्रेमात पडला. तिनं विचारली त्याची जात. कांबळे म्हणला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग माणूस माझी जात असं म्हणणारी या देशात एकच जात. तिनं बरोबर ओळखली आपली जात. मग तिनं बी कांबळेला कोपऱ्यात नेऊन असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले, मुहूर्त पहा. कांबळे म्हणाला, पटत नाही, फुले वाचा. नातेवाईक म्हणाले, सत्यनारायण. कांबळे म्हणला, जमणार नाही. बाबासाहेब वाचा, 22 प्रतिज्ञा. आमच्यात बी लई मोठी गंमत आहे. 22 प्रतिज्ञा आहेत आमच्यात, आणि त्यात एक प्रतिज्ञा आहे, मी दारू पिणार नाही, मी मांसाहार करणार नाही. 21च्या 21 प्रतिज्ञा व्यवस्थित म्हणते सगळी. आणि तिथं आली की मी ती पुढचं आमचं बौद्धाचार बी काय बोलत नाही, काय नाही. तेवढं मात्र कशी तरी तेवढं येळ ढकलून घालू दे. मी दारू मांसाहार इकडे शिजत असते कुकरला. नातेवाईक म्हणले, सत्यनारायण. कांबळे म्हणला, जमणार नाही. बाबासाहेब वाचा. भावकी म्हणली, जागरण गोंधळ, बोकाड तरी का. कांबळे म्हटला, पटतच नाही. गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे हुशार, नाही रडला, नुसताच काढला. मग कांबळे चळवळीत आला. चळवळीत सगळे गटतट बघितले, RPI, ABCD. आता दिवाळीपर्यंत झेड पर्यंत जायचं. झेड संपले की रोमन आग चालू करून काढतील. कांबळेला वाईट वाटलं, गटतट बघितले. कांबळे सर्वांना म्हटला, सगळ्यांनी एकत्रित या, एकत्रित या. बाबासाहेब समजून घ्या. मग शेवटी वैतागून त्याच्या आवाजानं सगळे एकत्रित आले. आणि एकत्रित येऊन आपल्याच लोकांनी, आपल्याच कांबळेला असा तुडवला. मग याच्या लक्षात आलं, तुडवायला एकत्रित आल्या. पण कांबळे नाही रडला, नुसताच काढला. मग कांबळे जयंती महोत्सव समितीचा अध्यक्ष झाला. विहारात मीटिंग बसली. पोरं म्हटली डीजे, कांबळे म्हटला प्रबोधन. मग विहारात दार लावून कांबळेला पोरांनीचा असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. मग कांबळे आता वयस्कर झाला. मग कांबळेचा मुलगा ते मोबाईल मध्ये हरवलं, इन्स्टावर असं. त्याला काही दिलं गेलं नव्हतं. मग त्यानं असं मोबाईलवर एकदा काहीतरी बघितलं, त्याला काहीतरी दिसलं चळवळीचं.
परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं, डॅडा, आता डॅडा म्हणते ना, डॅडा, फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा? ही संविधान काय भानगड डॅडा? शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते का डॅडा? आता मात्र कांबळे पेटला. अरे गावभर पेरलं आणि घरातच नाही उगवलं. मग कांबळेनं पोरालाच असाच तुडवला, असाच तुडवला, असाच तुडवला. पण चिरंजीव कांबळे बी हुशार, तो बी नाही रडला, नुसताच काढला. तो दोनदा काढला करून. मग याच्या लक्षात आलं डीएनए मधनं ही डबल गेलं, विचार हे पुस्तकातलं जातात. आणि आता कांबळे वेडा झालाय, आता कांबळे वेडा झालाय, वेड्यांच्या दवाखान्यात असतो. आता कांबळे वेडा झालाय, व्यवस्थेने त्याला वेड ठरवलंय. कांबळे वेड्यांच्या दवाखान्यात असतो, एकटा असतो. कांबळे शिवराय ते भीमराय म्हणतो. कांबळे रायगडाची पायरी उतरून चौदार तळ्यात उतरतो. कांबळे फुले शाहू आंबेडकर सांगतो. कांबळे मानवता मानवता म्हणतो. कांबळे लोकशाही वाचवा म्हणतो. पण कांबळेच्या हातात कुठल्या एका रंगाची चिंधी नाही. कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान उघडून ठेवले कांबळेनं. आणि तरी सुद्धा कांबळे संविधान वाचतोय उघडं ठेवून, आणि तरी सुद्धा डॉक्टर कांबळेला शॉक देऊन तुडवतायत. पण कांबळे नाही रडत, ते नुसताच करतोय करून. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही चळवळ जिवंत आहे. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हा देश आणि बाबासाहेब सुद्धा जिवंतच राहणार आहे, यावरती विश्वास द्या. त्यामुळं सगळ्याच तरुणांनी चळवळीत या 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 म्हणून मी किती जरी ओरडलो तरी मी रडणार नाही, मी कणणार. आणि तो कांबळे माझ्यात बी आहे. आणि मी खरे सांगतो, आज जेवढी आहेत उद्या त्यांना विचारा, तू पहिल्या दिवशीच्या व्याख्यानाला होतास का? तो जर नाही म्हटला तर फक्त एवढंच म्हणायचं, तो आयुष्यातनं उठलास, तुझ्या एवढा दरिंद्री कोण नाही म्हणायचं. मी त्याला कळलं नाही पाहिजे पहिल्या दिवशी काय झालं. हे असले कार्यक्रम कुठं होत नाहीत, जालन्यात होत आहेत. तरी बी चांगली लोक जास्त आहेत. अहो एवढं जरी असलं, गौतमी पाटील पेक्षा जास्त